त्या माननीय मोनिका गजेंद्र गडकर महान लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राच्या त्या स्तंभलेखिका आहेत, सतार वादक आहेत, मौज प्रकाशनच्या त्या मुख्य संपादक आहेत. मोनिका गजेंद्र गडकर यांचे 4 कथासंग्रह, 1 लेख संग्रह, 1 कादंबरी हे साहित्य प्रकाशित झालेले आहे. त्यांचा श्रीपू भागवत यांच्यावरील ग्रंथ श्रीपूंच्या जन्मशताब्दी वर्षात प्रकाशित झालेला आहे. गौरवाची बाब अशी की मोनिका गजेंद्र गडकर यांना 35हून अधिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. यामध्ये महाराष्ट्र शासन पुरस्कार, प्रिय GA कथा पुरस्कार, प्रियदर्शनी अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार, अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार हे उल्लेखनीय पुरस्कार आहेत. 2022च्या कोकण मराठी साहित्य परिषद महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. आज या परिसंवादात त्या 2 प्रतिभावान लेखकांवर बोलणार आहेत. त्यामुळे मी एक छोटासा बदल असा केलेला आहे की मोनिका गजेंद्र गडकर प्रथम श्रीपू भागवत यांच्यावर बोलतील, मध्ये थोडा ब्रेक घेतील आणि त्यानंतर मग त्यांच्या वडिलांवर म्हणजे महान लेखक विद्याधर पुंडलिक यांच्यावर बोलतील. प्रथम त्या हे मौजचे संपादक आणि प्रकाशक होते. सत्यकथेच्या माध्यमातून 40 वर्ष मराठी साहित्यावर प्रभुत्व गाजवणारे प्रकाशक श्रीपू यांची अशी ख्याती आहे. साहित्याची भूमी व मराठी समीक्षा हे ग्रंथ मराठी भाषेत सर्वमान्य ठरलेले आहेत. श्रीपू भागवत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी महाराष्ट्र सरकार एका ग्रंथ प्रकाशन संस्थेला श्रीपू पुरस्कार देत असते. मी माननीय मोनिका गजेंद्र गडकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रथम श्रीपूंवर आपले विचार व्यक्त करावेत. वरील सर्व मान्यवर वक्ते आणि रसिक हो, आज खरं तर देशाच्या ज्येष्ठ कवयित्री बहिणा लेखक पूज्य साने गुरुजी यांच्या या काळ्याशार भूमीमध्ये सत्यकथा आणि भव्य साची संपादक श्रीपू भागवत आणि मौज सत्यकथेचे नवकथाकारांच्या 2ऱ्या पिढीतले महत्त्वाचे कथाकार, नाटककार, शिक्षक अर्थात माझे वडील विद्याधर पुंडलिक यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने स्मरण इथे त्या दोघांचं करताना मला काहीसं भारावून जायला झालं आहे. त्याचं कारणही तसंच आहे. मला इथे मुद्दाम सांगावंसं वाटतं की जळगाव हे माझ्या वडिलांचं जन्म, ज्या भूमीनं जन्माबरोबरच त्यांना प्रतिभेचं दैवी असं देणं दिलं, त्याच परिसरात त्यांच्या 100व्या वर्षी त्यांच्या लेखन कर्तृत्वाला आणि त्यांच्या मराठी साहित्यातील महत्त्वपूर्ण योगदानाला या संमेलनात त्यांची कन्या म्हणून मला इथे आमंत्रित केलं आहे. हा योग मला खरोखरच भाग्यदायी वाटतो आहे. त्याबद्दल मी संयोजकांचे प्रथम आभार मानते. मला सुरुवातीला श्रीपू भागवत यांच्यावर बोलण्याची विनंती केलेली आहे, त्यामुळे मी श्रीपूंवर आधी बोलते. खरं तर माझे वडील म्हणजे विद्याधर पुंडलिक हे माझे जन्मदाते वडील. त्यांच्यावर बोलतानाची जी माझी भावना असेल तीच भावना श्रीपूंवर बोलतानाचीही आहे.
कारण पुंडलिक माझे जन्मदाते वडील होते आणि श्रीपू मला पितृतुल्य होते. लेखक म्हणून मी वाढण्याच्या काळामध्ये मला खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांची गरज होती. त्या काळात ते दुर्दैवाने माझ्याजवळ उरले नव्हते. पण याच काळात मला श्रीपूंनी एका अनपेक्षित वळणावर त्यांच्या हाताखाली मौजेच्या संपादन तू करशील का असं विचारलं आणि माझं आयुष्य खरोखरच बदलून गेलं. श्रीपूंना ज्यांनी बघितलं असेल त्यांचं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आजही तुमच्या डोळ्यासमोर येईल असं मला वाटतं. माझं सर्वार्थानं पालन पोषण करणारे श्रीपू माझे पालक होऊन गेले. कुठल्याही उच्चाराशिवाय त्यांनी त्यांचं हे नातं शेवटपर्यंत आगोलपणे सांभाळलं. ते माझे नुसतेच पालक झाले नाहीत तर माझे गुरु, माझे हितचिंतक, माझे वाचक, माझे संपादक, माझे प्रकाशकसुद्धा झाले. एक संपादक म्हणून आणि व्यक्ती म्हणून मला त्यांचा अगदी जवळून असा सहवास लाभला, तो जवळजवळ 20 वर्ष. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा आत्ता इथे त्यांनी नुकताच उल्लेखही केलेला आहे की सृजनव्रती श्रीपू भागवत हा मी आणि विजय तापस यांनी संपादित केलेला ग्रंथ अगदी नुकता प्रसिद्ध झालेला आहे मौजेतर्फे. श्रीपूंवर बोलताना खरोखरच मन एक भरून आलेलं आहे, ते आदराने सुद्धा आहे. कारण श्रीपू या नावापाठोपाठच मौज सत्यकथा आणि मौज प्रकाशनगृह ही मराठी साहित्य विश्वातली 3 प्रकाशनं अगदी जोडल्यासारखी उच्चारली जातात. इतकं अपूर्व अद्वैत मराठी साहित्यात दुसरं अपवादात्मकच असेल असं मला इथे मुद्दाम सांगावंसं वाटतं. साहित्याच्या क्षेत्रात श्रीपू भागवत या नावाभोवती एक वलय आहे हे आपल्याला माहीत आहे. त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्वालाच एक आभा प्राप्त होत गेलेली आहे. त्यात एक आब आहे आणि आदराची भावना मी मगाशी म्हटलं तसं फार मोठीही आहे. मुख्यतः श्रीपू भागवत हे नाव लेखकाच्या मनात लेखन करताना स्वतःच्या प्रतिभेशी प्रामाणिक राहत आपण गुणवत्तापूर्ण लेखनच करायला हवं या नैतिक जबाबदारीची नकळत जाणीवही ठळकपणे आपल्यात जागवत ठेवतं. श्रीपू भागवत यांच्या निधनाला आज 15 वर्ष उलटून गेलेली आहे आणि त्यांच्या नावाचा हा दबदबा आजही तसाच आणि तेवढाच आहे. एखाद्या संपादकाचा प्रभाव इतकी वर्ष टिकून असण्यातच त्यांच्या कार्यकर्तृत्वाने साहित्य क्षेत्रात एक विस्तृत असा अवकाश निर्माण केला आहे आपल्या कार्याचा, हे मला वाटतं सहजी कोणीही मान्य करेल. संपादन लेखकाच्या लेखनाचं करत असत त्या संपादनाला अगदी बहुसंख्य लेखकांनी प्रतिभाशाली संपादन असं म्हटलेलं आहे. एका अर्थाने लेखकाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत एक संवेदनशील सोबती राहून श्रीपूंनी आपली संपादकाची भूमिका एका व्रतस्थ जीवननिष्ठेनं निभावली असं म्हटलं तर अतिशयोक्ती खरोखरच ठरू नये. साहित्य या कलेबाबतचं प्रेम, आस्था, साहित्याच्या प्रयोजनाबाबतीतली त्यांची मतं, भूमिका त्यांनी वेगवेगळ्या निमित्तांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मांडली आहेत. आणि आपल्याला तर मौज प्रकाशनाच्या पुस्तकातून, त्याआधी सत्यकथा आणि मौज दिवाळी अंकातून प्रकाशित होत गेलेल्या साहित्यातूनही आपल्या ती नकळत म्हणता येईल सामोरी येत गेलेली आहे. त्यांच्यातल्या या संपादकाबद्दल लिहिता याच संपादकामध्ये अलगद मिसळून गेलेलं त्यांचं एक स्नेहशील, रुजू अशा प्रकारचं पारदर्शी एक माणूस पण होतं. तेही मला वाटतं आजपर्यंत अनेक लेखकांनी आणि लेखक नसणाऱ्या म्हणजे मौजेचे लेखक नसणारेही लेखकांनी अनुभवलेलं आहे. मराठी प्रकाशनाच्या क्षेत्रात संपादन ही संकल्पना अस्तित्वात नसताना श्रीपू भागवत यांनी ती प्रथम मौज प्रकाशनात आणली आणि रुजवत नेली. मला इथे मुद्दाम सांगावंसं वाटतं की प्रकाशनाच्या क्षेत्रामध्ये संपादक असणं ही जी पाश्चात्य साहित्यामध्ये रुजलेली जी संकल्पना होती ती आपल्याकडे खरोखरच नव्हती. की लेखकाच्या आलेल्या लेखनाचं वाचन करायचं आणि त्या वाचनाच्या अनुषंगाने
तो संपादक एक जाणकार वाचकाच्या भूमिकेत शिरून त्या लेखकाच्या लेखनाचं अधिक मार्मिक असं विश्लेषण करत किंवा त्या लेखकामध्ये जी काही जास्ती पोटेन्शियल आहे ते अधिक उलगडता येईल या अर्थाने त्याला मदत करत राहणं हा जो संपादनाचा भाग होता तो श्रीपूंनी मौज प्रकाशनात प्रथम आणला, म्हणून त्यांचं एक महत्त्व इथे अधोरेखित करावंसं वाटतं। या अनुषंगाने लेखकाच्या लेखनात संपादकाची नेमकी भूमिका काय असते? आधी प्रतिभाशाली संपादक जे मी म्हणते आहे ते म्हणजे नेमकं काय? संपादकाचा आपली भूमिका निभावतानाचा लेखकाच्या लेखन प्रक्रियेतील निर्मिती क्षण असा संपादन सहभाग कसा असायला हवा? लेखकाच्या प्रतिभेला संपादक या नात्याने आजमावणं म्हणजे काय, ते नेमकं कसं असतं? लेखकाला स्वतःमधील लेखकापर्यंत पोचवण्याची एक अंतर्दृष्टी एक प्रतिभावान संपादक कसा देऊ शकतो? अशा वेगवेगळ्या आणि व्यापक कोनातून आपण श्रीपूंच्या कार्याकडे बघू शकतो। संपादक आणि लेखक यांचं एक साहचर्य असतं, तादात्म्यता असते, ही श्रीपू आणि अनेक लेखकात श्रीपूंनी निर्माण केली। समांतररित्या श्रीपूंची संपादकीय भूमिका ही त्या त्या काळातील निर्माण होत गेलेल्या साहित्यातील कलेतील नव्या उन्मेषांना आविष्कारांना प्रोत्साहित करणारी होती, नवप्रवाहांना धाडसीपणे सामोरी जाणारी होती आणि ती संवर्धित करणारी होती, हेही आपल्या लक्षात येतं। श्रीपूंचं कार्य लक्षात घ्यायचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीपूंची संपादनाची दृष्टी ही सर्वसमावेशक नवचैतन्य सन्मुख अशी स्वागतशील आणि मुख्यतः सौंदर्यलक्षी होती असं म्हणता येईल। त्याचा प्रयोगशीलतेचा सातत्याने पाठपुरावा केला। तो करताना परंपरेतलं सत्वभानही त्यांनी हरवू दिलं नाही, हे मला त्यांचं मोठं वैशिष्ट्य वाटतं। अभिजात कलांचे हेतू आणि सौंदर्य त्यांनी वेळोवेळी ओळखलं। तर सांस्कृतिक क्षेत्रातली परिवर्तनं किंवा उभ्या होत गेलेल्या चळवळी या सगळ्यांचे समाज जीवनावर काय परिणाम होतात हे एक संपादक या नात्याने त्यांनी सत्यकथेतून आणि मौज दिवाळी अंकातून संवेदनशीलरित्या टिपलं। साहित्य कलेचं प्रयोजन त्यांनी असं विस्तारित नेलं। कथा कविता वाङ्मय प्रकाराची पूर्ण मोडतोड करणारी नवकथेची किंवा नवकवितेची साहित्यात उमटू लागलेली प्रगल्भ पावलं ही श्रीपूंनी प्रथम सत्यकथेच्या प्रांगणात आणली असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये। ही त्यांच्या स्वागतशील वृत्तीचीच ठळक उदाहरणं म्हणता येतील। शिवाय कोणत्याही राजकीय सामाजिक सांस्कृतिक अशा विशिष्ट भूमिकेचा अडसर किंवा चौकट श्रीपूंच्या या संपादन दृष्टीमध्ये नव्हती, तर ती निपक्षपाती आणि उदार अशी होती, हेही अधोरेखित करावं असं वैशिष्ट्य मला इथे सांगावंसं वाटतं। सत्यकथेने अनेक लेखकांना आणि कवींना नावारूपाला आणलं हे आपल्याला माहीत आहे। किती नावं घ्यावीत असं मला इथे प्रश्न खरोखरच पडलेला आहे, पण उदाहरण सांगायचं तर माधव आचवल असतील, ए.व्ही. जोशी असतील, अनिल अवचट, किरण नगरकर, ही काही अनवट वाटेवरच्या लेखकांची मला चटकन नावं आठवतात। तर संगीतावर लिहिणारे वामनराव देशपांडे, कुमार गंधर्व, अशोक रानडे, कथाकारांमध्ये आनंद जातेगावकर, अनिल डांगे, कवींमध्ये तर मर्ढेकर, आरती प्रभू, इंदिराबाई, अगदी नागनपर्यंत। श्रीपू लेखकांशी त्यांच्या कलाकृतीच्या संदर्भात प्रत्यक्ष संवाद साधत असत। मी श्रीपूंचा मगाशी उल्लेख केला की मी त्यांच्या जवळजवळ 18 ते 20 वर्ष सहवासात होते, त्यामुळे त्यांचा पत्रसंवाद कसा चालायचा हे मी फार जवळून बघितलेलं आहे। आणि मगाशी पगार सर म्हणाले तसं की आता पत्रच लिहिणं थांबलेलं असण्याच्या काळामध्ये जिथे पत्र हेच एकमेव संवादाचं माध्यम होतं, अशा याच्यात श्रीपू पुन्हा पुन्हा लेखकांना पत्र लिहीत, त्यांच्या लेखनावर त्या पत्रातून चर्चा करत, त्यांच्या मनातल्या नवनिर्मितीला पत्रातूनच प्रेरणा पुरवत आणि लेखनासाठी सतत पाठपुरावा करत।
श्रीपूंचा हा पत्रात्मक संवादही एका अर्थी सर्जनशील होता असं म्हणायला हवं. ही पत्र जर तुम्ही वाचलीत तर ते लक्षात येईल तुमच्या की लेखकाच्या लेखक म्हणून पातळीवर जाऊन हा संपादक कसा विचार करायचा आणि त्याची लेखकाची साहित्यकृती ही काही काळ श्रीपूंचीच साहित्यकृती असावी अशी लेखकाची भूमिका घेऊन श्रीपू त्याच्यामध्ये अत्यंत गुंतून राहत असत. लेखकाच्या लेखनाप्रतीच्या आत्मनिष्ठेला जागवणारा असा संवाद त्यांनी म्हणजे पत्रसंवाद त्यांनी केलेला आहे. अगदी त्याच्या सुप्तशा कलावंती अहंकाराला सुद्धा लेखकाचा जो एक अहंकार असतो त्यालासुद्धा ते फार सुंदर तो धर्म आहे असं मानत आणि अप्रत्यक्षरित्या त्याला ऊर्जा किंवा बळ पुरवत. मी इथे उदाहरण देऊ शकते पण मी वेळ कमी असल्यामुळे आणि मला तुम्हाला दोघांवर ऐकावं मला स्वतःला लागणार आहे, तुम्हाला ऐकवावं लागणार आहे, त्यामुळे मी जरा आखडतं घेते, थोडक्यात